नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज। मालेगाव शहरातील एकतानगर नव वसाहत सोयगाव परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। पावसामुळे उघडी पडलेली ड्रेनेजची झाकणे, चिखलमय रस्ते, साचलेले पाणी आणि अपूर्ण अवस्थेत सोडलेली विकासकामे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। पाहूया हा सविस्तर वृत्तांत। एकतानगर नव वसाहत परिसरात पावसामुळे अनेक ठिकाणी ड्रेनेजची झाकणे तुटलेली किंवा उघडी पडलेली आहेत। त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून सर्वत्र खड्डे, चिखल आणि साचलेले पाणी दिसून येत आहे। त्यामुळे पायी चालणेही धोकादायक बनले आहे। शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना या चिखलमय आणि निसरड्या रस्त्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। अनेक मुले घसरून पडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। तसेच वृद्ध नागरिक, महिला आणि दुचाकीस्वारांसाठीही हा रस्ता अपघाताचे कारण ठरत आहे। उघड्या ड्रेनेजमुळे परिसरात साप आणि इतर विषारी जीवांचा धोका वाढला आहे। साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। नागरिकांच्या मते ज्या ठिकाणी आधी चांगला रस्ता होता तो ड्रेनेज दुरुस्तीच्या नावाखाली खोदण्यात आला। मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत न करता तसाच खड्डे, माती आणि चिखलाच्या अवस्थेत सोडून देण्यात आला। त्यामुळे विकासकामांवरच नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। नागरिकांचा सवाल आहे की आणखी किती अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार? शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? पावसाळ्यापूर्वी आवश्यक नियोजन का करण्यात आले नाही? आणि दुरुस्तीच्या नावाखाली खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? स्थानिक नागरिकांनी मालेगाव महानगरपालिका प्रशासनाकडे उघड्या ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती, साचलेल्या पाण्याचा योग्य निचरा, खराब रस्त्यांची दुरुस्ती आणि खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याची जोरदार मागणी केली आहे। या गंभीर समस्येची मालेगाव महानगरपालिका प्रशासन तातडीने दखल घेऊन नागरिकांना सुरक्षित आणि सुकर सुविधा उपलब्ध करून देईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होता लोकशाही माझा एसपी न्यूज, आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।